क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. हेच सांगितलं होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला की पापाच्या विरुद्ध खड्ग उचलणं आवश्यक आहे. जॅक्सनने विजया दीदीला धोक्यानं मारलंय भेकडासारखं, पण आपण तसं करणार नाही गुरुजी. त्याला वाघासारखं आव्हान देऊन भर बाजारात मारू. गोपी सिंग आता आमचा माणूस नाही राहिला, तो क्रांतिकार्यांना जाऊन मिळाला आहे. तुम्हाला सरदार सज्जन सिंग यांच्याबद्दल काही माहिती मिळाली? जरी आम्हाला काही कळलं तरी ते तुला का सांगायचं? तुझ्यावर काय विश्वास ठेवला जाऊ शकतो? विश्वासानेच धोका दिलाय गुरुजी. मला हे कधी समजलंच नाही की हे इंग्रज इतके मक्कार आणि धोकेबाज असतील. त्यांनी माझा जो सांभाळ केला, त्यांचे उपकार मानत ते मी माझ्यावरचं मोठं कर्ज समजायचो आणि तेच कर्ज फेडण्याकरता त्यांच्या प्रत्येक हुकुमांचा वेड्यासारखा सन्मान करायचो. मग ते कधी बरोबर असो नाहीतर चुकीचे असो. त्याचा एक एक शब्द माझ्याकरता धर्म बनला होता. त्यांच्या शिकवणीने मी माझ्याच हिंदुस्थानी भावंडांच्या विरोधी झालो होतो. पण आता नाही गुरुजी, आता नाही. आता त्यांच्या प्रत्येक पावलाकडे हा गोपी सिंग भिंत बनून उभा आहे. ते जिथे जिथे म्हणून जातील, हा गोपी सिंग आपल्या कुऱ्हाडीने तिथे तिथे घाव घालेल. मी हे तुम्हाला वचन देतो. काहीच नाही रुचे, विभळणार नाही जरी रुतले खोल काटे. देशाविना आता काहीच नाही रुचे, विभळणार नाही जरी रुतले खोल. बदलावाचे कारण त्यांची सच्चाई माझ्या समोर आली गुरुजी. आजपर्यंत मी हे समजत आलो की त्यांनी माझ्या आईबाबांना वाचवण्याचा प्रयत्न केला, माझा सांभाळ करून माझ्यावर उपकार केले. पण त्या दिवशी सुप्रिटेंडंटने रागाच्या भरात सगळं गरळ ओकलं. त्या लोकांनीच माझ्या आईबाबांना मारलं होतं आणि माझा सांभाळ याच करता केला कारण मी आपल्याच लोकांच्या विरोधात उभा राहील. गोपी सिंग, आम्हाला आनंद आहे की तुझी डोळ्याची झापडं उघडली. सकाळी हरवलेला जर संध्याकाळी येतो तर त्याला हरवलं असं नाही म्हणत. पण मी तर काळ रात्री ठरवलं होतं गुरुजी. तिथून मी परत आलोय. मी इंग्रजांच्या काळ्या रात्रीचे सगळे मनसुबे जाणतो. पण दुःख याच गोष्टीचं आहे की मी अजूनपर्यंत हा शोध नाही लावू शकलो की सरदार सज्जन सिंग कुठे. हा शोध नाही लावू शकलो. त्यांचा विचार करून तर आम्ही पण अस्वस्थ आहोत. आपली माणसं शोध घेतायत पण अजून काही बहुतेक
अभय त्यांना शोधून काढेल. गुरुजी, मला वाटतं की अभय अजूनही विजयाच्या दुःखातून बाहेर नाही आलाय आणि त्याला सरदार हरवले याबद्दल सांगणं म्हणजे हे योग्य नाही होणार. पण त्याने शोकसभेच्या वेळी सगळं ऐकलं असेल. जरी ऐकलं असेल तरी मला नाही वाटत की त्याचं त्याकडे लक्ष गेलं असेल, कारण अजून तो विजयाच्या धक्क्यातून सावरला नाहीये आणि त्याला हे एकदम सांगणं म्हणजे मला वाटतं उचित नाही होणार. कुठे असं ना हो की एका नंतर दुसऱ्या धक्क्याने त्याच्या डोक्यावर आघात होईल आणि आपण रणभेरीचा एक हुशार, इमानदार आणि बहादूर शिपाई गमावून बसू. गुरुजी, मी तुम्हाला विनंती करतो की सरदार सज्जन सिंगांचा शोध घ्यायचं काम तुम्ही माझ्यावर सोपवा. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की या इंग्रजांचा उंट कधी, कुठे आणि कोणत्या करवटीवर बदले. मी तुम्हाला वचन देतो गुरुजी की सरदारांना शोधण्यात मी कोणतीच कसर नाही सोडणार. पाण्याचे लोटेच्या लोटे पितात की सरदारांचा काही शोध तरी लावणार. प्रत्येक ठिकाणी पाहिलं पण सरदारांचा काही पत्ताच नाही लागत. आजोबा, तू नीट ऐकलं होतंस ना की सरदार कुठं जाण्याबद्दल बोलत होते? आम्ही सरदारांचं प्रत्येक बोलणं खूप लक्ष देऊन ऐकतो. कधी कोणती चूक नाही होणार. नाही, तुझ्याकडून कुठली भूल चूक होते का हे तर आम्ही विसरलोच होतो. ठीक आहे, जा तू. भाई हबीबुल्ला, हा सोम, गुरुजींनी आपल्या खास खास गुप्तचरांना सरदारांच्या शोधाकरता पाठवलंय. उम्मीद आहे की संध्याकाळपर्यंत काही शुभ समाचार मिळेल. घाबरण्याचं काही कारण नाही. हे गुप्तचर नक्कीच एखादी चांगली बातमी घेऊन येतील. सोम, खुदा करो असंच घडो यार. कारण सरदारांशिवाय आपण सगळे क्रांतिकारी अनाथ होऊन जाऊ. त्यांच्या नसण्याने आपण काही कृती करण्याच्या किंवा विचार करण्याच्या लायकच नाही राहणार यार. या खुदा, आपल्या या बंद्यावर रहम कर मेरे मालिक. आमचे सरदार जिथे कुठे असतील त्यांना खैरियत सलामत कर. त्यांना सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचू दे मेरे मालिक. सुखरूप येऊ दे.
तुला हे तर माहिती आहे ना की यावेळी सर्वात जास्त गरज आहे ती आपल्या देशाच्या स्वतंत्रतेची. हो रणवीर, तू बघशीलच खूप लवकर आपला देश स्वतंत्र होईल. पण तोपर्यंत जर तू मला विसरलास तर? हाच राग तर मला पाहायचा होता तुझ्या डोळ्यांमध्ये. आता मला काही होत, आता मला कोणाचीच पर्वा नाहीये. पण मला हे नकोय की असं काही घडो. भाईजान, जेवण. भाईजान, थोडं तरी खाऊन घ्या. खूप दिवस झाले तुमच्या पोटात काही गेलं नाहीये. मी ठीक आहे हबीबा. तुझा भाईजान, थोडंसं तरी. अच्छा अच्छा भाईजान, माझ्या हाताने फक्त 2च घास घ्या. घ्या तोंड उघडा, घ्या. हबीब, मी सांगितलं ना मी ठीक आहे. मला भूक नाही आहे. तुझा इथून. काय झालं? गुरुजी, भाईजानने खूप दिवसापासून काही खाल्लेलं नाहीये गुरुजी. आपले अभय भाई जसे कुठे हरवून बसलेत. हे तर चांगलंच आहे की सरदार इथे नाही आहेत. विजया दिदीच्या जाण्याने हे अगदी तुटून गेलेत. आपले शुद्ध हरवून बसलेत. खाण्यापिण्याची तर शुद्ध पण नाहीये. सरदारांना तर हे बघवलं पण नसतं गेलं. हे बिलकुल चांगलं नाही वाटत गुरुजी. असं मनाला लावून नको घेऊस. हा तोच अभय आहे ज्याच्या नावाने इंग्रजांचा थरकाप उडतो. आणि हा सदैव तोच अभय असणार. काही नाही, अचानक एक वादळ आलंय. ते काही काळाने विरून जाईल. दे, मला दे.
चल अभय, भोजन करूयात. गुरुदेव, मला भूक नाहीये. भाई, मी पण जेवणार आहे. चला चला सुरू करूयात. खूप जोराची भूक लागली आहे. खा. गुरुदेव, तुम्ही हट्ट नका करू. मला जेवण नाही जाणार. मरण तर एक दिवस सर्वांना येणार आहे अजूबा. आज विजया गेली, उद्या मी, परवा तू. प्रश्न हा आहे की कोणाचा मृत्यू कसा झाला. काही लोकांचा मृत्यू असा असतो की जग त्यांना नेहमी लक्षात ठेवतं. रणथेरी वळवागाने जाई. जेवण नाही जाणार. काय एका मुलीचं दुःख तुला खाऊ देणार नाही? विजयाच्या बलिदानाला तू एवढ्या लवकर विसरलास अभय? इतक्या लवकर विसरलास की तिने कशी हसत हसत रणभेरी करता आपल्या जीवाची आहुती दिली होती. सगळं विसरलास तू? मी ते सगळं कसं विसरू शकतो गुरुदेव? सर्व काही तर माझ्या डोळ्यासमोर घडलं. सर्व काही तुझ्या डोळ्यांसमोर घडलं आणि डोळ्यांसमोर घडून सुद्धा तुला काही शिकवण नाही मिळाली. विजया तर मरता मरता सुद्धा सौभाग्यवती झाली, पण तू जिवंतपणी मुर्दा कशाला होत चाललायस? काय हीच विजयाने तुझ्याकडे मागणी केली होती की सर्व काही विसरून तिच्यासाठी दुःखात बुडून जायचं? मजनू बनून वाळवंटामध्ये भटकत राहायचं, लैला लैलाचा टाहू फोडत, हेच सांगितलं होतं तिने? आपला देश स्वतंत्र होईल. एक दिवस तो नक्की येईल जेव्हा आपल्या देशामध्ये भारत मातेचा झेंडा फडकवला जाईल आणि आकाश 3 रंगांनी उजळून निघेल. गुरुदेव, विजयाच्या जाण्याने माझे मनसुबे कमजोर नाही झालेत. उलट ते कैक पटीने मजबूत झालेत. आणि ही शक्ती मला दुसऱ्या कुणी नाही, विजयानेच दिली आहे. मला माहित होतं, मला हे माहित होतं की विजयाचं मागणं कधी खोटं नाही होणार. गुरुजी, काही काम बनलं? मी सांगितलं होतं ना, एक वादळ आलंय. कालांतराने ते विरून जाईल. बरं, मला तर असं वाटतंय की सज्जन सिंग जोपर्यंत येत नाही, गरम दलाच्या सर्व सदस्यांची काळजी मलाच घ्यावी लागेल. जी गुरुजी. तसं गुरुजी, मला तुम्हाला अजून काही सांगायचं होतं. गर्विता येणार आहे जबलपूरहून. आता सरदारांच्या गैरहजेरीत तुम्हालाच तिचं स्वागत करावं लागेल. पुढे होऊन तिचं अभिनंदन करावं लागेल गुरुजी. अभिनंदनाचं काय आहे हबीबुल्ला? अभिनंदन तर गरम दलाचा कोणताही सदस्य करू शकतो. महत्वपूर्ण हे नाहीये. महत्वपूर्ण हे आहे, गर्विता विजया आणि अभय दोघांनाही ओळखते.
अशामध्ये तिचं आगमन हा एक निश्चितच एक शुभ संकेत होऊ शकतो. इन्शाअल्लाह. आता खर तर आता पुढे काय होईल हे तिचं इथे येण्यानंतरच कळेल. अरे आजोबा, ये इकडे इकडे ये. जी गुरुजी. बरं, तुला माहित आहे ना की इथे एक नवीन पाहुणा येणार आहे. अरे पहा काय अवस्था करून ठेवली या जागेची. साफसफाईचं काही बघतोच की नाही? हे बघ, असं वाटतं की अनेक महिने इथे काही साफसफाईच झाली नाहीये. भाई, चांगल्या प्रकारे जरा स्वच्छता करा. हा सामानाचा पसारा जरा व्यवस्थित करा. गुरुजी, सरदार इथे नाहीयेत. विजया दिदीचं देहावसान झालं. अशामध्ये घराच्या रखरखवालीची कुणाला शुद्ध राहील गुरुजी? गुरुजी, जिथे दुःखाची छाया असते तिथले भिंती कोपरे पण शोकाकुल होऊन जातात. मग त्यांना किती सजवा, त्याला रया येत नाही. आजोबा, हा क्रांतिकारी दल आहे. इथे शहीदाच्या मृत्यूवर पण अश्रू नाही काढत, उलट त्यावर गर्व केला जातो. आणि मरण तर एक दिवस सर्वांना येणार आहे आजोबा. आज विजया गेली, उद्या मी, परवा तू. प्रश्न हा आहे की कुणाचं मरण कसं झालं. काही लोक आज मरण पावतात, लोक ते दुसऱ्या दिवशी विसरून जातात. पण काहींचा मृत्यू असा येतो की ज्याला जग सदैव लक्षात ठेवतं. तेच लोक अमर होऊन जातात, जशी तुमची विजया दीदी. होय, आणि हे जे मी काही सांगतोय ना, हे माझे नाही. माझे नाहीये ते शब्द. हे सगळे शब्द तुमचे सरदार सज्जन सिंगजींचे आहेत. त्यांना अत्यंत घृणा होती असल्या गोष्टींची की शहीदांच्या मृत्यूवर रडत बसायचं. आता सांग, का तुला आपल्या सरदारांना नाराज करायचंय का? नाही. ठीक आहे गुरुजी, आम्ही सरदारांना नाराज नाही होऊ देणार. आत्ताच सगळं चकाचक चमकवून टाकतो. आता कसं बोललास? घ्या माई, जेवून घ्या. माई, जेवून घ्या. मला नाही जेवायचं. माई, तुम्ही कालपासून एक दाणा पण खाल्लेला नाहीये. मी सांगितलं ना, जोपर्यंत मी माझ्या मुलीला नाही बघणार मी काही खाणार नाही. तुम्हाला तुमची मुलगी पण मिळेल, पण थोडं खाऊन तरी घ्या. मी सांगितलं ना, जोपर्यंत मी माझ्या मुलीला नाही पाहत अन्नाचे कण नाही खाणार. ऐका माई, सांगितलं ना, मला जेवायचं नाहीये. चालता हो इथून. मला माझ्या मुलीला भेटायचंय. माझ्या मुलीला बघायचंय मला. जेम्स आणि जॅक्सन, मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐका, आणि ऐकून त्याला विसरून जा. चुकून सुद्धा ही गोष्ट तुमच्या जिभेवर नाही आली पाहिजे, कारण की ही फार मोठी सिक्रेट गोष्ट आहे. आणि हे सिक्रेट आम्ही कोणत्याही इंडियन ऑफिसर समोर शेअर नाही करू शकत, मग तो आमचा कितीही जवळचा माणूस का नाही असेल. इट्स ओके सर, पण त्याचं काय रहस्य आहे? डोंट वरी, ते फक्त आमच्यातच राहील. डोंट वरी सर, आम्ही या रहस्याला रहस्यच ठेवू, कधी कोणाला काही सांगणार नाही. पटेल सर, असं काय आहे ते? तुम्हा लोकांना आठवतं, आम्ही एकदा सांगितलं होतं की दिल्लीहून डिटेक्टिव्ह येणार आहे. तो इथे आला आहे.
आणि त्याने इथे येऊन असं कार्य करून दाखवलं आहे जे आमचं पूर्ण डिपार्टमेंट अजून करू शकलं नाही. असं केलं तरी काय ठाणे? ऐका, हा जो गोपी सिंग आहे ना, तो खूप हुशार आहे. तो ना आमच्या काम करण्याच्या पद्धती चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याला रोखण्याकरता ना आम्ही आता दुसरा प्लॅन तयार. साहेब साहेब, त्या बाई अन्नपूर्णा देवी काही खात नाहीयेत. नाही खात आहे तर आम्ही काय करायचं? आमच्या स्वतःच्या हाताने भरवायचं. साहेब, त्यांनी रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये. त्यांची मागणी आहे की जोपर्यंत त्यांची मुलगी परत येणार नाहीये तोपर्यंत त्या अन्नाचा एक कण देखील तोंडात नाही घेणार. स्ट्राइक, भूख हड़ताल. व्हेरी गुड. व्हॉट्स व्हेरी गुड? तुला माहित आहे ही कोण आहे? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. बट हु इज शी? ही विजयाची मदर आहे. येस, ती विजयाची मदर. ती आपल्या मुलीला बघितल्यानंतरच अन्न खाणार आहे. जा, जी तिला सर. खायचं असेल तर खाईल, नाही तर उपाशी मरून जाईल. तसंही ती आता आपल्या कुठल्याही कामाची राहिली नाहीये. मेली तर मेली. जोड्यात अडकलेल्या खिळ्यासारखी आहे ती. जेव्हा पायाला टोचायला लागली तर काढून फेकून द्यायचं. एक्सलंट सर. कमाल आहे. आमच्या संपूर्ण जीवनकालमध्ये आजपर्यंत असं कधी झालं नाही की सरदार सज्जन सिंग कुठे निघून गेले आणि दलाच्या कोणा सदस्याला याची खबरबाज सुद्धा नाही. त्यांचं जाणं किंवा लुप्त होणं निसंदेह एक चिंतेचा विषय आहे. अजूबा तर सांगत होता की ते त्रिलोचनवाल्या अड्ड्यावर गेले, पण अजूनपर्यंत परतले नाही. तर ते गेले कुठे? अरे दुर्गा प्रसादजी, तेव्हाच हबीबुल्ला पण तर हेच म्हणाला होता की ते त्रिलोचन महादेव अड्ड्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. आम्ही आमचे जासूस लावले त्यांच्या मार्गावर, पण बघा अजूनपर्यंत खबरच नाही आली. कुठे? असं तर नाही की काही दुर्घटना? शुभ शुभ बोला दुर्गा प्रसादजी. देव न करो, पण असं काही घटित झालं ना तर काशीच्या क्रांतीला जबरदस्त धक्का पोहोचेल आणि हे कोणताही क्रांतिकारी सहन नाही करणार. नमस्कार पराडकरजी. नमस्कार नमस्कार रामदुलारीजी. या नमस्कार. या बसा बसा. नमस्कार. बोला रामदुलारीजी, सज्जन सिंगजींची काही खबर? पराडकरजी, कुठूनही सरदारांची काही खबर नाही मिळाली. पण अशी खबर मिळाली आहे की ती ऐकून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. अरे काळजाचा थरकाप तो होतोय राम दुलारीजी. आजकाल जेवढ्या पण बातम्या येत आहे सगळ्या अशुभच आहे. जोपर्यंत हे काळतोंडी जल्लाद अंग्रेज आपला देश सोडून जात नाहीत ना, तोपर्यंत कोणत्याही शुभ समाचाराची उम्मीद पण करू नका. खरं तेच बोललात रामदुलारीजी. आमचं हृदय कठोर आणि दुःखद बातम्या ऐकून ऐकून दगडाचं झालं आहे. चला, तुम्ही पण एक घाव खाला त्यावर, पण विश्वास ठेवा ते डगमगणार नाही. आपल्या पोरीला नाही भेटू शकल्यामुळे विजयाच्या आईने जेलमध्ये हडताळ सुरू केली आहे. आणि त्यांची ही मागणी आहे की जोपर्यंत त्यांची भेट त्यांच्या मुलीशी करून देण्यात येत नाही तोपर्यंत त्या अन्न जल नाही ग्रहण करणार.
ही तर फार मोठी गंभीर समस्या आहे. त्या बिचारीला तर हे पण माहीत नाही की जीवनभर सुद्धा ती आपल्या मुलीला भेटू शकणार नाहीये. इंग्रजांची काय प्रतिक्रिया या प्रकरणावर? कुठे ते खोटी आश्वासनं तर नाही देते? अरे जर त्यांना खोटं आश्वासन दिलं असतं तरी बरं झालं असतं. ते नालायक तर त्यांच्या मरणाची वाट पाहत आहेत. हा अत्याचार आहे. त्या दुष्टांना याचा परिणाम भोगावा लागेल. अरे एका म्हाताऱ्या निर्दोष बाईला उपाशी तापाशी ठेवून मारू पाहत आहेत. आम्ही हे कधीच नाही होऊ देणार. नाही होऊ देणार. कधीच नाही होऊ देणार. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजयाच्या आईला जेलमधून मुक्त करावं लागेल. जॅक्सन, कंपनीची सिच्युएशन ठीक नाहीये. रणभेरीचा असर दूर दूर पर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक माणूस स्वातंत्र्याबद्दल बोलतो आहे. ही आपल्याकरता चांगली न्यूज नाहीये सर. आय नो जॅक्सन. पण आम्ही करू काय शकतो? आमच्या हातात फक्त बनारसच आहे आणि आमच्यावर हाय कमांड आहे, ज्यांच्या हातामध्ये होल कंट्री आहे आणि तो होल कंट्री बद्दल विचार करतात आणि आम्ही फक्त बनारस बद्दल विचार करू शकतो. कमीत कमी हे क्रांतिकारी लोक इथे काही धुडगूस घालू नयेत. येस सर. तसं तुझी एका गोष्टी करता तारीफ करावी लागेल जॅक्सन. या रणभेरी छापण्यावर तुझा खूप कठोर पहारा आहे. थँक्यू सर. आजपर्यंत म्हणजे खूप दिवसापासून ही रणभेरी छापण्याची कोणतीच बातमी नाही मिळाली. आणि मिळणार पण नाही सर, कारण मी माझे जासूस चारही दिशांना पेरून ठेवले. जर कुठे थोडीशी पण हरकत झाली तर मला तुरंत खबर मिळेल. गुड, व्हेरी गुड जॅक्सन. एक गोष्ट सांग जॅक्सन, ते 3 क्रांतिकारी जे फरार झाले होते त्यांचं काय झालं? आमची खूप बदनामी होते आहे. ते कधी पकडले जाणार? ते पण पकडले जातील सर, कारण त्यांच्या मागावर मी कुत्र्यांसारखी आपली माणसं सोडली आहेत. ये ब्रह्मासिंग ये. काही खबर आणली? गोपी सिंगचं काही समजलं का तुला? सर, गोपी सिंग बद्दल तर काही समजलं नाहीये, पण खबर अशी आणली आहे ना की ती ऐकून तुम्ही जल्लोषच कराल. अच्छा, काय खबर आहे? सर, क्रांतिकारींच्या टोळीचा सरदार सज्जन सिंग लापता आहे. क्रांतिकारींमध्ये खूप अस्वस्थता आहे. ते लोक त्यांना बनारसच्या कानाकोपऱ्यात शोधतायत, पण काहीच सुगावा लागत नाहीये. त्यांना जमिनीने खाल्लं की आकाशाने उडवून नेलं. मला असं वाटतं की तू कुठल्या तरी दुर्घटनेमध्ये मेला असेल. अरे असे सहजपणे मरणारे नाहीयेत ते. तो मरेल ना तर 10 जणांना सोबत घेऊनच मरेल. आणि गमतीचा भाग तर हा आहे सर की त्याच्या हरवण्यामुळे क्रांतिकारकांमध्ये खूप अस्वस्थता आहे आणि ते सगळे क्रांती ब्रिंतीचं काम सोडून त्याच्या हरवण्याचं दुःख करत बसले आहेत. पण मी तुला गोपी सिंगच्या मागावर पाठवलं होतं, त्याचं काय झालं?
अरे सर, हा गोपी सिंग आहे ना, हा खूपच चाणाक्ष आहे. तो तर आपल्या पायांचे ठसे देखील नाही सोडत. पण तरी सुद्धा साहेब, आम्ही त्याला नक्कीच गिरफ्तार करू. हा, आता काय आहे ना, तो आपल्या काम करण्याच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे जाणतो, म्हणूनच तो वाचतोय सर. पण त्याला पकडण्याकरताना आम्ही कोणता दुसराच मार्ग तयार करू. गुरुजी, अभय भाईजान आपल्या खोलीमध्ये नाही आहेत. अभय खोलीत नाहीये म्हणजे? मी तुला बजावलं होतं ना की त्याला एकटं नाही सोडायचं म्हणून. मग का सोडलंस एकटं? माफ करा गुरुजी, पण खुदा कसम मी त्यांच्यावर चांगली नजर ठेवून होतो. पण माहित नाही गुरुजी, चूक कशी झाली. काय हो, आज कसे काय दुकानातून एवढ्या लवकर घरी आलात? कोणाला दुकानात बसून आलात का? नाही, बंद करून आलो. बंद केलं एवढ्या लवकर? सर्व ठीक तर आहे ना? हे घ्या, पाणी घ्या. मन लागत नव्हतं म्हणून निघून आलो. निघून आला ते तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण तुम्ही असे उदास कशाला आहात? काही घडले आहे का? विजया दीदीची खूप आठवण येत होती. त्यांचा भोळा चेहरा आमच्या डोळ्यासमोरून दूरच नाही होत. विजया दीदीचं दुःख तर आम्हा सगळ्यांना आहे, पण आपण सगळे करू पण काय शकतो? जाणाऱ्याला कोणी रोखू शकतं का? हाच विचार करायचा की त्यांचं वयच एवढं होतं. गोष्ट जाण्याची नाहीये. या जगात जो कोणी येतो त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. मग ते लहान वयात गेलो किंवा मोठं होऊन गेलो, प्रश्न हा आहे की कोण कसा जातो. आणि विजया दीदींनी तर आम्हा सगळ्यांचे प्राण वाचवण्याकरता आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आणि माहिती आहे, हे इंग्रज तिला काय म्हणत होते? ते म्हणत होते, रणभेरी आणि रणभेरीवाल्यांचा पत्ता सांगशील तर तुला सोडून देऊ. पण विजया दीदी, तिने तीळ तीळ मरण पत्करलं, पण तिने कोणाचंही नाव नाही सांगितलं. खरंच हे त्यांचं खूप मोठं बलिदान आहे. केवळ बलिदानच नाही, त्यांचे फार मोठे उपकार आहेत. विजया दीदीने रणभेरीच्या प्रत्येक सदस्याची मान अभिमानानं उंच करण्याकरता या इंग्रजांचा जीव तोडून मुकाबला केला. आणि हे दुष्ट इंग्रज आपला पराजय लपवण्याकरता त्यांच्यावर काय काय अत्याचार करत राहिले. आणि तुला माहितीये, त्यांच्या इब्रतीवर पण हात टाकण्याचा प्रयत्न केला. पण धन्य आहे ती विजया दीदी, रक्तबंबाळ झाली पण आपल्या इब्रतीवर आज नाही येऊ दिली. खरंच विजया दीदीने फक्त रणभेरीलाच नाही, समस्त स्त्रियांना गौरवान्वित केलंय. आणि त्यांनी हे साबित केलं आहे की भारतीय नारी आपल्या प्राणाची आहुती देऊनही आपल्या इब्रतीचे रक्षण करते. आणि त्यांच्या या आहुतीला समस्त भारतीय स्त्रिया सदैव नमन करतील. पण एका शूर वीरांगणेच्या बलिदानाच्या दुःखात
जर तुम्ही सुदबुद हरवून बसलात तर भविष्याचं कार्य थांबणार नाही का? विजया दीदीने तर आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त केलं, पण आम्हाला अजून जे गाठायचे ते ज्या अर्ध्यावर सोडून गेल्यात ते आम्हा सर्वांना पूर्ण करायचं आहे. होय ना? आजादी का जुनून रग रग में है रवां, हिम्मत है जोश है हो. और हौसले जवां, कुर्बान तुझ पे है मेरे वतन. आम्हाला तर विश्वासच नाही होत आहे की तू माझी तीच पत्नी आहेस जी क्रांतीच्या नावानं चिडत होती. चिडत नव्हती, घाबरून जात होती. आणि ती जी भीती होती ती एका पत्नीची आपल्या पती करता होती. आणि आता जी तुमच्या समोर एक स्त्री आहे ती एक वीर क्रांतीवीराची पत्नी आहे जी हसत हसत आपल्या देशाकरता जीव देईल. मला तुझ्यावर गर्व आहे. ये रात अमावस की माना है घोर काली, दीपक में जलाएंगे अपने लहू की लाली. संकल्प की ये लौ है इसको न बुझने देंगे, जो काफिला चला है इसको न रुकने देंगे. हम आज तुझको देते हैं वचन, कुर्बान तुझ पे है मेरे वतन. गुरुजी, अभय भाईजान आपल्या खोलीमध्ये नाहीये. अभय खोलीत नाहीये म्हणजे? मी तुला बजावलं होतं ना की त्याला एकटं नाही सोडायचं म्हणून, मग का सोडलंस एकटं? माफ करा गुरुजी, पण खुदा कसम मी त्यांच्यावर चांगली नजर ठेवून होतो, पण माहित नाही गुरुजी चूक कशी झाली. इथे तर ताळा जळलाय. ए बाबा, कोणाच्याही घरात असं गुपचूप डोकावणं वाईट असतं. अरे आम्ही डोकावत नव्हतो. त्याचं काय की आम्ही गावाहून आलो आहोत, त्यांना एक निरोप द्यायचा होता. त्यांच्या माताजींना ना देवाज्ञा झाली. हाय रे देवा, महादेव त्यांना शांती देव. दादा, तुम्ही सांगू शकता की ते केव्हा येतात केव्हा जातात? माहित नाही, पण गोपीची आई तर कधीच वारली होती. अरे बाबा, त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. अरे काही सांग ना, ते कुठे भेटतील? तेव्हाच ना. म्हातारपणात लग्न करेल तर असंच होणार. पण त्याचा बाप तर कधीच मेला होता ना. अरे सोडा ना हे सगळं. त्याच्या आईने दुसरं लग्न केलं होतं. जरा लवकर सांगा ना, कुठे भेटतील गोपी सिंग? बापाने लग्न केलं होतं, आई मेली होती. आईने लग्न केलं होतं, मग बाप मेला होता. बाप मेला, आईने दुसरं लग्न केलं, आई मेली. अरे बापाने दुसरं लग्न. अरे भैया, अरे अरे भैया, अहो ओ आई भाई भैया ऐका ना.
ए बाबू, हे गोपीजी केव्हा येत जात असतात? मला म्हणायचं आहे की कुठे भेटतील ते? अरे बाबा, हे घर बऱ्याच दिवसापासून बंद आहे. बहुतेक कुठे तर बाहेर गेले असतील. ए तिकडे जा ना, तिकडे खायला मिळेल. अरे सर, तुम्ही? सर मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. इट्स ओके, बोल. सर, हा गोपी सिंग ना खूप चालाक झालाय. आता तो इकडे घराकडे फिरकणार देखील नाही. यू शट अप ब्रह्मा. का नाही फिरकणार तो? काय बडबडतोयस तू? कधी नाही इथे फिरकणार तर कुठे फिरकणार? तो खूप हुशार समजतोय स्वतःला. प्रत्येक घर, प्रत्येक गल्ली नीट तपासा. इथेच कुठेतरी दडून बसला असेल तो, इथल्याच कुठल्या तरी बिळात. गुरुजी, गुरुजी, आम्ही काशीचा कानाकोपरा शोधून काढला, पण त्यांचा कुठे शोध नाही लागला, ना त्यांची काही बातमी मिळाली. मी पण माझ्या सगळ्या साथीदारांना सरदारांच्या शोधावर नियुक्त केलंय गुरुजी. तुम्ही विश्वास ठेवा, ते शीघ्र आम्हाला सापडतील. थोडं धैर्य ठेवा. बस धैर्य ठेवण्याचाच तर आता वेळ नाहीये दमयंती. विजयाच्या आईचा जीव धोक्यात आहे. ते इंग्रज त्यांना उपाशी ठेवून मारू इच्छित आहेत. त्यांना जेलमधून मुक्त करणं खूप जरुरी आहे. हे काम अभय करू शकतो, पण विजयाच्या जाण्याने तो इतका तुटून गेला आहे की त्याला सांभाळणं कठीण होत चाललंय. आम्ही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कोणाचा ऐकूनच घेत नाहीये. जर आता सज्जन सिंगजी इथे असते ना, तर नक्कीच त्यांनी त्याला समजावलं असतं. गुरुजी, गुरुजी, अभय भाईजान आपल्या खोलीमध्ये नाहीयेत. अभय खोलीत नाहीये म्हणजे? मी तुला बजावलं होतं ना की त्याला एकटं नाही सोडायचं म्हणून. मग का सोडलंस एकटं? माफ करा गुरुजी, पण खुदा कसम मी त्यांच्यावर चांगली नजर ठेवून होतो. पण माहित नाही गुरुजी, चूक कशी झाली. आता जा, शोधा त्याला. त्या सगळ्या जागी जा जिथे जिथे त्याच्या मिळण्याची संभावना आहे. जर एकट्याने होणार नसेल तर दुसरी माणसं घेऊन जा. आता जा. जी जी, खुदा हाफिज. हे ईश्वरा, ही कोणती परीक्षा बघतोयस आमची तू? एक समस्या संपत नाही तर दुसरी समोर येऊन धडकते. गर्विताला आणायची जबाबदारी गोपी सिंगवर सोपवली आहे भाईजान. तुमची तब्येत ठीक नाही, नाहीतर हे काम तुम्हालाच करायचं होतं. गोपी सिंग पण पूर्ण जबाबदारीने काम करेल, तू चिंता नको करूस. भाईजान, मला हे म्हणायचं आहे की त्या गोपी सिंग सारख्या माणसावर विश्वास केला जाऊ शकतो. गोपी सिंगला पकडण्याकरता पूर्ण डिपार्टमेंट लावून टाका. त्याने आमचा तर विश्वासघात केलाच आहे, पण तो क्रांतिकारांना जाऊन मिळाला आहे. त्याचं पकडलं जाणं फार जरुरी आहे, कारण तो आपल्या डिपार्टमेंटचे खूप सारे सिक्रेट जाणून आहे.